शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आलेल्या बारामती, माढा, सातारा, शिरूर, नगर आणि बीड मधील मतदारसंघाच्या निवडणुका दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात पार पडल्या। शरद पवारांची खरी ताकद ज्या पश्चिम महाराष्ट्रात आहे, याच भागातील या सगळ्या जागा, यातल्या बारामती आणि शिरूरमध्ये थेट घड्याळ विरुद्ध घड्याळ असा सामना रंगला, तर बाकीच्या ठिकाणी ही लढत भाजप बरोबर झाली। शरद पवारांच्या बाजूने सहानुभूतीची लाट असल्यामुळे या 6 मतदारसंघात तुतारी जोरदार वाजणार असं बोललं जात होतं। निवडणुकीच्या दिवशी सकाळपर्यंत तुतारीच्या समर्थकांचा हा विश्वास कायम होता, पण दिवस मावळेपर्यंत अशा काही घटना घडल्या की तुतारीचा आवाज जाईल का अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली। शिरूर, नगर, बीड या चौथ्या टप्प्यातील निवडणुकात बोगस मतदानाचा सुसाट पाहायला मिळाला। अनेक ठिकाणी मतदान केंद्र ताब्यात घेऊन बोगस मतदान करण्यात आलं, पण या सगळ्याचा फटका कुणाला बसू शकतो, तर तो तुतारीलाच। बोगस मतदानामुळे शरद पवारांच्या हातातोंडात आलेला घास त्यांच्याच हातातून कसा निसट चाललाय? बोगस मतदानाचा खरंच निवडणुकीच्या निकालावर इतका मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो का? हेच पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये। हॅलो, मी ओमकार, हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। तिसऱ्या टप्प्यात निवडणुका सुरळीत पार पडल्या। अनेक ठिकाणी काही तांत्रिक अडचणी, शाब्दिक बाचाबाची, पैसे वाटपाच्या ढीगभर व्हिडिओज हे सारं पाहायला मिळालं, पण काही मोठं गौडबंगाल आहे असं म्हणण्यासारखं या घटना नव्हत्या। पण चौथ्या टप्प्यात या सगळ्याला लाजवेल अशा काही घटनांची मालिका सुरू झाली। याची सुरुवात झाली ती बीड पासून। बीडमध्ये अनेक मतदार केंद्रावर मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाल्याच्या घटना आपल्याला पाहायला मिळाल्या। दिवसाअखेर बीडमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली, त्यामुळे बोगस मतदान फार मोठ्या प्रमाणावर असल्याचा शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या ध्यानात आलं। त्यांनी या सगळ्या प्रकाराचा निषेध नोंदवत पुन्हा एकदा फेरमतदानाची मागणी लावून धरली। परळी, केज, पाटोदा, आष्टी, धारूरमध्ये पुन्हा मतदान घेण्यात यावं असं बजरंग बाप्पा यांचं म्हणणं आहे। धर्मपुरी गावामध्ये काही मतदारांना तर मतदानापासूनच वंचित ठेवण्यात आल्याचा प्रकार घडल्याचा आरोपही त्यांनी केला होता। संत गतीने चाललेलं मतदान दिवसाच्या शेवटाला विशिष्ट बूथवरच मोठ्या प्रमाणात वाढत मतदानाची टक्केवारी वाढतेच कशी, हा देखील इथला संशयाचा मुद्दा ठरतो। बजरंग बाप्पा यांनी याविरोधात आवाज उठवला। याचा अर्थ भाजपच्या पंकजा मुंडे गटाकडून हे बोगस मतदान करण्यात आलं असं अप्रत्यक्षपणे त्यांनी बोट ठेवलं। बीड मधील मतदारांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून आमच्या इथेही बोगस मतदानाचा प्रकार आढळून आला असं त्यांचं म्हणणं आहे। बीडमध्ये मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेलं असताना मराठा विरुद्ध वंजारी असा टोकाचा जातीचा संघर्ष पाहायला मिळाला। बजरंग बाप्पांच्या पाठीशी ही सगळी ताकद लागणार असल्यामुळं आणि त्यात शरद पवारांच्या सहानुभूतीचं वारं हे सगळं तुतारीला निकालात पुढे ठेवणार असं वातावरण होतं। पण बजरंग बाप्पांनी थेट फेर निवडणुकीची मागणी केल्यामुळं बोगस मतदानाचा निकालावर मोठा इम्पॅक्ट पडणार असं म्हणायला बराच स्कोप उरतो। दुसरा मतदारसंघ आहे जो निवडणुकीच्या दिवशीच्या मध्यरात्रीपासून चर्चेत राहिला, तो म्हणजे दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघ। भाजपच्या पदाधिकाऱ्याला पैशाचं बंडल सोबत रंगेहात पकडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला। यानंतर ठिकठिकाणी पैसे वाटप आणि चक्क मतदान केंद्रावरच सुजय विखे पाटील यांचा प्रचार केला जात असल्याची बाब उघडकीस आली, तर अनेक ठिकाणी बोगस मतदान होत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या। याचा प्रत्यक्ष फटका निलेश लंके यांना बसू शकतो असं लंके समर्थकांचं म्हणणं आहे। हीच गोष्ट शिरूरमध्ये रिपीट झाली। राजगुरुनगरमधील एका मतदान केंद्रावर बोगस मतदानामुळे बराच गोंधळ उडाला। तेव्हा अमोल कोल्हेंच्या प्रतिनिधींनी केंद्र प्रमुखांना जाब विचारला, पण त्यांच्याकडून ही उडवाउडवीची उत्तर मिळाली। पोलिंग बूथ पासून ते अनेक विधानसभा मतदारसंघात पैसे वाटल्याची घटना घडल्या, पण यात एक समान धागा पाहायला मिळाला। पैसे वाटप किंवा बोगस मतदानाचे जे काही आरोप झाले ते शरद पवार गटाच्या उमेदवारांकडून करण्यात आले। त्यांनी प्रत्यक्ष घडलेल्या प्रकारावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडेही तक्रार दाखल केली। त्यामुळे शिरूर, नगर, बीड या 3 लोकसभा मतदारसंघात घासून झालेल्या मतदानावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आणि तुतारीची बरीच समीकरणं अवलंबून आहेत। त्यामुळे चौथ्या टप्प्यात झालेल्या या बोगस मतदानामुळे तुतारीला मोठा फटका बसेल असं तुम्हाला वाटतंय का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।